मित्रांनो, 2025-26 या फायनान्शियल इयरमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं असेल, तर जे 9वी-10वी असोत किंवा 11वी-12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असो किंवा ग्रॅज्युएशन्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स असो, तर तुम्ही फीज नक्कीच भरली असेल. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही कशाप्रकारे 48,000 पर्यंतची फीज तुम्ही ही या स्कॉलरशिपद्वारे रिटर्न मिळवू शकता. मित्रांनो, मी बोलत आहे नॅशनल स्कॉलरशिप स्कीम्स. ही एक सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे, ज्याद्वारे 48,000 पर्यंतची स्कॉलरशिप तुम्हाला दिली जाते. या व्हिडिओमध्ये ही कोणती नेमकी स्कॉलरशिप आहे, तिला अप्लाय कसं करायचं आहे, तिचे क्रायटेरिया काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने आपण पाहणार आहोत. तसेच मी याच्यामध्ये तुम्हाला स्वतः लाईव्ह अप्लाय करून दाखवणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता कंप्लीट पहा, जेणेकरून तुम्हाला सगळे डिटेल्स भेटतील. चला तर मित्रांनो, स्टार्ट करूयात. फॉर्म फिल करण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करणार आहे. तर या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवरती येणार आहात. या पेजवरती आल्यानंतर आपल्याला स्टुडंटवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लेटेस्ट नोटिफिकेशन्स दिसतील. इथे अनाऊन्समेंटमध्ये तुम्ही चेक करू शकता, प्री मॅट्रिक किंवा पोस्ट मॅट्रिक किंवा टॉप क्लास स्कीम्स ह्या इथे सुरू झालेल्या आहेत आणि आपण या ठिकाणी अप्लाय करू शकतो. अप्लाय कसं करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला इथे खाली यायचं आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे पेज ओपन होणार आहे. या ठिकाणी लॉग इन विथ OTR म्हणजे वन टाईम रजिस्ट्रेशन नंबर्स हा करणार आहे. जर तुम्ही आपण ॲज्युम करू की आपण या ठिकाणी रजिस्टर केलेलं नाही आहे, तर सुरुवातीला रजिस्टर युअर सेल्फ याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ही विंडो ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही 5 स्टेप्समध्ये रजिस्ट्रेशन करू शकता. या ठिकाणी रजिस्टर मोबाईल नंबर, eKYC आणि फिनिश ह्या बेसिक डिटेल्सद्वारे रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला एक ॲक्टिव्ह मोबाईल नंबर आणि आधार कार्ड असणं गरजेचं आहे. ते आल्यानंतर तुम्हाला बेसिक हे डिटेल्स आहेत हे वाचून घ्यायचे आहेत. त्यानंतर या 2 बटनांवरती क्लिक करायचं आहे आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर रजिस्टर युअर नंबर हा ऑप्शन इथे दिसणार आहे. या ठिकाणी इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. गेट OTP वरती क्लिक करून जो OTP येईल या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे कॅप्चा कोड टाकून आपल्याला व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. मोबाईल नंबर रजिस्टर झाल्यानंतरून पुढची स्टेप्स eKYC आहे. जर तुमच्याकडे आधार नंबर असेल तर आय हॅव अ आधारवरती क्लिक करून आपण आधार नंबर टाकायचा आहे आणि गेट OTP वरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला जो OTP येईल तो OTP टाकून व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. मी प्रोसेस करून घेतो. आधार कार्डचे डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे आधारचे सगळे डिटेल्स दिसतील. तुमच्याशी लिंक असलेला बँक अकाउंट नंबर दिसणार आहे आणि त्याच्यानंतर खाली आल्यानंतर मदर्स नेम, फादर्स नेम, मेल ID हे टाकल्यानंतरून फिनिश या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मी हे प्रोसेस करून घेतो. ते झाल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर जनरेट होणार आहे आणि ह्या जनरेट झाल्यानंतरून आपल्याला NSP OTR हे नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि फेस ऑथेंटिकेशन करून OTR जनरेट करायचं आहे. सो मी ही प्रोसेस स्टार्ट करतो. गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला NSP OTR हे सर्च करायचं आहे आणि प्ले स्टोअरवरती येऊन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. NSP OTR ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ही विंडो ओपन होणार आहे. यानंतर आपल्याला eKYC बाय फेस ऑट याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण या स्क्रीनवरती येणार आहोत. या ठिकाणी जो रेफरन्स नंबर जनरेट झाला होता तो इथे टाकायचा आहे. सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे आणि जो OTP जनरेट होईल या ठिकाणी एंटर करून नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. OTP टाकल्यानंतरून ही प्रोफाईल या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर प्रोसीड विथ फेस ऑथेंटिकेशन्स या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याआधी तुम्हाला एक ॲप्लिकेशन अजून एक डाउनलोड करायचं आहे. ते मी तुम्हाला गुगलवरती आधार फेस RD हे ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचं आहे, कारण हे गरजेचं ॲप्लिकेशन आहे. ते इन्स्टॉलेशन्स करून घेतो मी. त्यानंतर ऑथेंटिकेट केल्यानंतरून आणि आधार फेस RD हे ॲप्लिकेशन पण डाउनलोड केल्यानंतरून आपल्याला हे परमिशन विचारेल. आपल्याला अलाउ या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला हे इनिशिएट करायचं आहे. सो बेसिकली ह्या ज्या स्टेप्स आहेत आपल्याला ओके आणि कंप्लीट प्रोसेस करून घ्यायच्या आहेत.
हे सगळे प्रोसेस झाल्यानंतर OTR नंबर हा जनरेट होणार आहे. तुम्ही हा OTR नंबर डाउनलोड करून पाहू शकता. सेम OTR नंबर तुम्हाला मेसेज थ्रू देखील भेटणार. त्यानंतर आपल्याला लॉग इनवरती यायचं आहे. इथे आपल्याला 2 ऑप्शन्स आहेत, लॉग इन विथ OTR और लॉग इन विथ आधार. कुठल्याही वेने आपण लॉग इन करून घ्यायचं आहे. कोणत्याही ऑप्शनद्वारे क्लिक केल्यानंतर आपल्याला ही तुमची सगळं प्रोफाईल डिटेलमध्ये दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला NSP पोर्टलवरती पुन्हा यायचं आहे. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला फॉरगेट पासवर्ड या ऑप्शनवरती यायचं आहे. या ठिकाणी तुमचा OTR नंबर टाकून OTP जनरेट करायचा आहे आणि इथे OTP टाकून कॅप्चा टाकून व्हेरीफाय क्लिअर करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपण अशा प्रकारे या पेजवरती येणार आहोत. बेसिकली तुम्हाला लॉग इन करण्यासाठी 2 ऑप्शन्स आहेत, एक पासवर्ड टाकून किंवा आधार OTP रजिस्टर करून. मी सजेस्ट करतो आधार OTP. प्रोसेस सिंपल आहे. आधार नंबर टाकून OTP येऊन OTP सबमिट केल्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमची संपूर्ण प्रोफाईल इथे दिसणार आहे. तुम्हाला जर प्रोफाईलमध्ये अपडेट करायचं आहे, ईमेल ID किंवा पासवर्ड चेंज करायचा आहे, तर हे या प्रकारे करू शकतो. आणि आता मी तुम्हाला नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला स्कॉलरशिपसाठी कसं अप्लाय करायचं हे मी सांगणार आहे. सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी या 3 डॉट्सवरती क्लिक करायचं आहे आणि अप्लाय फॉर स्कॉलरशिप याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि पूर्ण रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला डॅशबोर्डवरती यायचं आहे आणि त्याच्यानंतर बॉटम लाईनवरती क्लिक करून स्कॉलरशिप इलिजिबिलिटी याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यानंतर क्लिक केल्यानंतरच आपण जर इलिजिबल असू तर आपल्याला अप्लाय करता येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर इलिजिबिलिटी चेक करणार आहोत. इलिजिबिलिटी चेक करण्यासाठी तुम्हाला इथे डिटेलमध्ये सगळं इन्फॉर्मेशन शेअर करायचं आहे. बेसिकली तुम्ही कुठल्या स्टेटमधून आहात आणि अप्लाय करत आहात ते सिलेक्ट करायचं आहे. तुमचं कंप्लीट नाव इथे टाकायचं आहे. जेंडर चूज करायचं आहे. डेट ऑफ बर्थ या ठिकाणी मेन्शन करायचे. मॅरिटल स्टेटस काय आहे ते टाकायचं आहे. ॲन्युअल इन्कम पॅरेंट्सचं किती आहे ते टाकायचं आहे. पॅरेंट्सचा प्रोफेशन्स काय करत आहात तुम्ही, बेसिकली नोकरी करत आहात, सेंट्रल आर्म फोर्सेसमध्ये आहात, या प्रकारे जो काही ऑप्शन्स आहे हा या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी टाकायचा आहे. तर याच्यामध्ये लिमिटेड आहेत, तुम्ही बघू शकता, जे कोणती मागासवर्गीय आहेत किंवा SC STs आहेत किंवा जे ग्राउंडवरती काम करत आहात त्यांच्यासाठी बेसिकली या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. तर मोस्ट ऑफ द क्रायटेरिया तुम्ही चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतरच अप्लाय करायचं आहे. जर तुमचा पॅरेंट्सचा प्रोफेशन यामध्ये नसेल तर माईट बी हे तुम्हाला सिलेक्ट करणार नाहीत. सो आपल्याला सगळे डिटेल्स टाकायचे आहेत. रिलिजन्समध्ये तुम्ही जैन, हिंदू, मुस्लिम तुमचे जे काही आहेत रिलिजन्स ते या ठिकाणी एंटर करायचं आहे. कम्युनिटीमध्ये बेसिकली तुम्ही चेक करू शकता जनरल, SC ST OBC या ठिकाणी टाकून सिलेक्ट करायचं आहे. डिसेबल्ड, तुम्ही जर डिसेबल्ड असाल तर येस, डिसेबल्ड नसाल तर नो हे या ठिकाणी टाकायचं आहे. पर्सेंटेज ऑफ डिसॅबिलिटी टाकायचं आहे. पॅरेंट्स नॉट अलाइव्ह असेल तर तो ऑप्शन चूज करायचा आहे. स्कॉलरशिप कॅटेगरी प्री मॅट्रिक, पोस्ट मॅट्रिक हे इम्पॉर्टंट आहे, या ठिकाणी चेक करायचं आहे. प्री मॅट्रिक्स म्हणजे 9वी आणि 10वी, पोस्ट मॅट्रिक्स म्हणजे 11वी 12वी, टॉप क्लासेस म्हणजे ग्रॅज्युएशन्स वगैरे याच्याप्रमाणे आपल्याला चूज करायचं आहे. ॲप्लिकेशन टाईप्स, स्कॉलरशिप्स और इन्सेंटिव्ह आपल्याला या ठिकाणी स्कॉलरशिपवरती सिलेक्ट करायचं आहे. इन्स्टिट्यूटचं नेम, तुमचं जे काही इन्स्टिट्यूट आहे या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. सर्च बाय नेम्स या ठिकाणी तुमचं जो काही स्टेट्स आहेत सिलेक्टेड, एक्झाम्पल मी महाराष्ट्रामध्ये आहे तर मी महाराष्ट्रामध्ये एखादं इन्स्टिट्यूट सर्च करतो. मी महाराष्ट्र इथे टाकलेलं आहे. डिस्ट्रिक्ट कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे हे आपल्याला या ठिकाणी चूज करायचं आहे. सो मी इथे डिस्ट्रिक्ट पुण्यामधून आहे, सो मी इथे पुणे टाकत आहे. गेट इन्स्टिट्यूट या डिटेल्स टाकल्यानंतर कोर्स इथे येणार आहेत. कोर्सचं इयर तुम्हाला टाकायचं आहे. तुम्ही या वर्षामध्ये आपली ॲडमिशन्स घेत आहात तर 2025 चूज करायचं आहे. मोड ऑफ स्टडी ऑनलाईन ऑफलाईन जे काय आहे ते आपल्याला या ठिकाणी रेग्युलर, करस्पॉन्डंट हे सिलेक्ट करायचं आहे आणि याच्यामध्ये एंट्री करायचं आहे. प्रिव्हियस क्लास कोणता आहे, क्लासचे पर्सेंटेज किती आहेत, प्रिव्हियस इयर्सचं ॲडमिशन्स किती आहेत, युनिव्हर्सिटी कोणती आहे, 12चा रोल नंबर किती आहे, 12चे पर्सेंटेजेस
आपल्याला संपूर्ण डिटेल्स जे मागितले आहेत हे सगळे डिटेल्स टाकणार आहेत. मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप्स आहेत. प्रोसेस थोडीशी लेंदी आहे, पण जर तुम्ही इलिजिबल होत असाल तर नक्की तुम्हाला या ठिकाणी 48,000चा बोनस म्हणजे स्कॉलरशिप या ठिकाणी भेटणार आहे. हे बेसिकली सगळे क्रायटेरियाज आपल्याला ते चेक करतील आणि त्याप्रमाणे आपली इलिजिबिलिटी हे आपल्याला दाखवणार आहेत. 10चा तुम्हाला रोल नंबर टाकायचा आहे, पर्सेंटेजेस टाकायचे आहेत, कोणती एक्झाम दिली असेल तर ते टाकायचं आहे, कोणती एक्झाम दिली एक्झामचं नाव याच्यामध्ये टाकायचं आहे, कोणत्या इयरमध्ये दिली आहात, करस्पॉन्डन्स आहात, हे सबमिट केल्यानंतरून चेक इलिजिबिलिटी या ठिकाणी क्लिक करायचं आहे. चेक इलिजिबिलिटीवरती क्लिक केल्यानंतरून तुम्हाला तुम्ही जर इलिजिबल असाल तर तिथं येसवरती ऑप्शन येणार आहे आणि तुम्हाला अप्लाय याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर मी हे फॉर्म फिल करून घेतो आणि तुम्हाला पुढची प्रोसेस शेअर करतो. तुम्ही नाराज न होता तुम्ही हा फॉर्म सबमिट करा. एलिजिबिलिटी चेक केल्यानंतर अप्लाय हा ऑप्शन येणार आहे आणि तुम्ही त्या फील्डवरती क्लिक करून अप्लाय करायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये कंप्लीट रजिस्ट्रेशनपासून अप्लाय कसं करायचं आहे कंप्लीट डिटेल्स पाहिलेली आहेत. व्हिडिओ जर तुम्हाला थोडाफार आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. जर चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओज हाऊ टू अप्लायवरती आधार कार्डचे रिलेटेड व्हिडिओज, गव्हर्नमेंट स्कीम्सचे व्हिडिओज पोस्ट करत असतोस. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.